एक वर्ध्यातून महत्त्वाची बातमी आलेली आहे। वर्ध्याच्या तरोडा या ठिकाणी कारची टँकरला धडक बसलेली आहे। या अपघातामध्ये चौघे ठार झालेत असं कळतंय। पोलीस कर्मचाऱ्यांचं कुटुंबच अपघातात गमावलं गेलंय। एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि 2 मुलं होती। चौघेही मृत्युमुखी पडलेले आहेत। माणगाव इथून वर्ध्याकडे येत होते आणि कारनं येत असताना हा अपघात झालेला आहे। पोलीस कुटुंब पूर्णपणे यात मृत्युमुखी पडलेला आहे। नवरा बायको आणि 2 मुलं असा परिवार आहे। वर्ध्यात भीषण अपघात झालाय। तरोडा नाक्याजवळ हा अपघात झालेला आहे। कार टँकरला जाऊन धडकलेली आहे। नरेंद्र मते यांच्याशी बोलूया। नरेंद्र, काय अधिक माहिती? किती वाजता अपघात घडलाय, काय अधिक सांगा? स्वर्णा, हा रात्रीच्या सुमाराचा अपघात आहे। प्रशांत वैद्य नावाचा पोलीस हवालदार जो आहे तो माणगाव येथे आपल्या गावी रामनवमीचा कार्यक्रमासाठी गेला होता। परिवारासह गेला होता आणि तेथील जो कार्यक्रम आहे तो आटोपून परत येत असताना हा अपघात घडलेला आहे। माणगाव येथून निघाला असता जो तरोडा शिवार आहे या शिवारामध्ये त्याची गाडी जात असताना त्याच्या गाडीला डुक्कर आडवा गेला आणि या डुकराची जी धडक होती, डुकराला लागलेली जी धडक होती ती जबरदस्त होती। त्यामुळे त्याची जी गाडी आहे ती अनियंत्रित झाली आणि विरुद्ध दिशेने येणारा जो टँकर होता या टँकरवर जाऊन धडकली। त्यामध्ये पत्नी, त्याची जी पत्नी आहे आणि मुलगी जी आहे ती जागीच ठार झाली। तर त्याचा मुलगा सुद्धा तो गंभीर जखमी झाला होता। त्याचा पण मृत्यू झाला आणि प्रशांत हा जो आहे तो गंभीर जखमी झाला होता। त्याला प्रथमतः सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारात नेण्यात आलं होतं, मात्र तिथून त्याला नागपूर येथे हलवण्यात आलं। मात्र तिथेही त्याला मृत घोषित करण्यात आलं। एकंदरीतच हा जो पोलीस हवालदार आहे आणि त्याचं कुटुंब जे आहे तर या अपघातामध्ये ठार झालेला आहे। त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे। सुवर्णा, बरं, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।